बोलवाड ग्रामपंचायतीच्या वतीने 15वा वित्त आयोग योजनेतून मागासवर्गीय कल्याण विभागातून मागासवर्गीयांच्यासाठी जो 15% मधला जो राखीव निधी आहे त्यामधून मागासवर्गीय वस्तीमधील बोर रिपेरी करणे आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये नवीन बोर खुदाई करून त्या ठिकाणी सौर ऊर्जेवरती हातपंप बसवणे हे काम मंजूर असून त्या कामाचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीस प्राप्त झाले। त्याचप्रमाणे गावामधील जिल्हा परिषद शाळा जी आहे आणि अंगणवाडी आहे त्या शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्या कारणाने त्या ठिकाणी सुद्धा 15वा वित्त आयोग योजनेतून त्या ठिकाणी सुद्धा बोर मंजूर आहे, त्याचं सुद्धा अंदाजपत्रक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे समाज मंदिराजवळ जुनी बोर आहे ती बोर या ठिकाणी रिबोरिंग करून त्यावरती सोलर बसवायचा आहे। त्याचप्रमाणे बेगर वसाहतमध्ये जी जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे। त्याचप्रमाणे व्यायामशाळेजवळ जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे। या ठिकाणी जर ही बोरची कामं झाली असती तर या ठिकाणी गावातील पाणी टंचाई दूर झाली असती। सगळे अंदाजपत्रक प्राप्त होऊन मासिक सभेमध्ये याच्यावरती चर्चा होऊन या ठिकाणी पेपरला रिसर्च जाहिरात द्यायचा विषय झाला। पेपरला जाहिरात देण्याकरता जाहीर टेंडर नोटीस निघाली, त्याच्यावरती सरपंचाची ग्रामसेवकाची सही झाली, पण सरपंचांनी मनमानीपणानं या ठिकाणी पेपरला जाहिरात न देता जी टेंडरची नोटीस निघालेली होती ती नोटीस आपल्या घरामध्ये ठेवून बसलेले आहेत। या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य जनता ही रानावनात कामाला जाते। सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता द्राक्षाचा सीझन चालू आहे। लोकांना या गावामध्ये पाण्याची टंचाई भयानक असताना सरपंचांनी पाण्याच्या बाबतीत राजकारण या ठिकाणी केलेलं आहे। जर ही या ठिकाणची जर बोरची व्यवस्था झाली असती तर सर्वसामान्य नागरिकांना 100% दिलासा मिळाला असता, पण सरपंचांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी टेंडर नोटीस स्वतःच्या घरामध्ये ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि त्याचा जाब विचारण्याकरता आज बोलवाडमधील महिला भगिनी ग्रामस्थ यांच्या वतीनं ग्रामपंचायतीसमोर गेल्या 2 तासापासून हे आंदोलन चालू आहे। पण सरपंचांना या ठिकाणी उपसरपंचांनी सांगितल्यानंतर त्यांना या सर्वसामान्य नागरिकांची भेट घेण्याकरता वेळ नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की मला वेळ नाही, मी येऊ शकत नाही, मी भेटू शकत नाही, मला त्यांना सोमवारी वेळ आहे। जर त्यांना गावातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या करता जर वेळ नसेल तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं बोलवाड ग्रामपंचायतीचा सदस्य या नात्यानं सरपंचांना जर गावासाठी वेळ नसेल, गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो।